हॅलो, नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये फेमस असणारे दही धपाटे आज मी बनवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया दही धपाटे बनवण्यासाठी. धपाटे करताना आपण जे वाटण वापरणार आहे ते प्रथम आपण करून घेऊ. त्यामध्ये 4 ते 5 मिरच्या, आल्याचे 4 तुकडे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा धने, अर्धा चमचा सोप, अर्धा चमचा ओवा, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा हळद. आता हे सर्व आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता आपण हे सर्व फिरवून घेतलेलं आहे. हे सर्व तुम्ही खलबत्त्यामध्ये कुठलं तरी चालेल. आपण 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे. आता या पाण्यामध्ये आपण हे पूर्ण वाटण आहे हे आपण यामध्ये घालायचं आहे. हे पाणी आपण उकळण्यासाठी ठेवायचं आहे. उकळून घेऊया. तोपर्यंत आपण धपाट्याची तयारी करूया. धपाट्यासाठी आपण 1 वाटी ज्वारीचे पीठ, 1 वाटी गव्हाचे पीठ, 1 वाटी बेसनचे पीठ, हे सर्व आपण चाळून घेऊ. यामध्ये आता हे तांदळाचे पीठ 1 वाटी घालायचं आहे आणि बाजरीचे पीठ हे अर्धी वाटी. बाजरीचे पीठ थोडेच टाकायचे आहेत आपण. आता पूर्ण चाळून घेऊ. चवीनुसार मीठ घालूया, अर्धा चमचा. 1 वाटी कोथिंबीर घालूया आणि हे गरम केलेलं पाणी घालायचं आहे. आपण लागल तसं थोडं थोडं घेऊया. गरम असल्यामुळे आपले हात भाजतील. आधी आपण असं थोडं थोडं करून घेऊया. आता हे आपण मळून घेऊया थोडं. आता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. धपाटे बनवण्यासाठी आपण धपाटे बनवण्यासाठी आपण ओलं कापड आहे ते असं पसरून घ्यायचंय. त्यानंतर आपण असे गोळे बनवायचे. छोटे छोटे बनवायचे आहेत. पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि असं थापायचं. असे पातळ बनवून घ्यायचे आहेत आपण. आता आपण हे तव्यावरती टाकायचे. तव्यावरती टाकायच्या पहिले आपण काय करायचं, तेल टाकायचं असं. आता त्यानंतर हे पाणी घालायचं असं वरून. आता यावरती आपण असं झाकण ठेवू. आता हे शिजले का पाहू. गरम असल्यामुळे आपण असं कडेने तेल सोडू आपण. तव्याला थालीपीठ चिकटवू नये म्हणून आपण खाली तेल लावायचं आहे तव्याला. आणि आता असे गोळे करूया, थापून. अशा आपण सर्व धपाटे थापून घ्यायचे आहेत. काही भागात याला आपण थालीपीठ पण बोलतो.
हे खाताना खमंग छान लागतात. हे असे छोटे छोटे गोळ्याचे थापायचे आणि पातळ करायचे आपण. आपण तव्याला तेल लावून घेऊ. आता यावरती आपण झाकण ठेवू. झाकण ठेवल्याने ते आतून शिजले जातात वरून. आपण थोडस परतून घ्यायचं. हे पहा आपले धपाटे आता कसे झालेले आहेत. आता हे आपले धपाटे तयार झालेले आहेत. ही रेसिपी आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.